मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला गावरान पद्धतीचे खेकड्यांचे कालवण कसे बनवायचे ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गावरान पद्धतीने खेकड्यांचे कालवण बनवण्यासाठी मी इथे 1 किलो खेकडी घेतलेले आहेत। ह्या खेकडी मी व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहेत। मोठी नांगी आणि छोटी नांगी मी अशी वेगवेगळी करून घेतली आहे। हा पोटाकडचा भाग सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित। ह्या छोट्या नांग्यांचा आपण स्टॉक बनवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात। वाटण बनवण्यासाठी मी इथे 1 कांदा घेतलाय, 1 टोमॅटो घेतलेला आहे। हे मी दोन्ही जाळीवरती भाजून घेणार आहे। त्यासोबतच मी ते अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्क, ते सुद्धा मी भाजून घेणार आहे जाळीवर। 2 इंच आलं मी घेतलेलं आहे, 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। मसाल्यांमध्ये मी इथे 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी इथे कोकम घेतले आहे 2-3। चला तर मग आता आपण पहिल्यांदा हे भाजून घेऊयात, कांदा, टोमॅटो आणि खोबरं। इथे माझं हे टोमॅटो, खोबरं आणि कांदा व्यवस्थित असं भाजून झालंय। आता टोमॅटोवरचं साल काढून ठेवूयात आपण। हे थंड होतंय तोपर्यंत आपण त्या खेकड्यांच्या नांग्यांचा स्टॉक बनवून घेऊयात मिक्सरमधून। इथे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये नांगी टाकून घेतले आहेत। आता हे पहिल्यांदा मी असंच फिरवून घेणार आहे, त्यानंतर थोडंसं पाणी घालत हे वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। चला तर मग आता आपण हे वाटून घेऊयात। इथे नांगी वाटून झाली आहेत। आता हे आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊयात स्टॉक। पाणी घालूयात आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये। असं गाळून घेतल्यामुळे कचकच आपली कालवणामध्ये जात नाही। आणखी आहे यामध्ये थोडं पाणी, आपण नंतर आणखी घालूयात। हे असं गाळून घ्यायचं। मी यामध्ये आणखी पाणी घातलंय, हे पहा। आता हे पूर्ण आपण या गाळणीमध्ये ओतून घेऊया। आता पूर्ण स्टॉक आपण हा गाळून घेऊया। या स्टॉकमुळे खेकड्याच्या कालवणाची मस्त टेस्ट येते, भन्नाट असं लागतं हे कालवण। इथे आपला स्टॉक सगळा झालेला आहे काढून। 2-3दा गाळून झाल्यानंतर एवढा स्टॉक झालाय। हा स्टॉक खेकड्याच्या कालवणामध्ये अतिशय जरुरी आहे, गरजेचा आहे, कारण या स्टॉकमुळेच खेकड्यांच्या कालवणाची टेस्ट अगदी सुंदर अशी लागते। टेस्टी एकदम होतात हे खेकड्याचे कालवण। चला तर मग आता आपण वाटण करून घेऊया। इथे आपला स्टॉकही तयार आहे, वाटणही तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये मी 4 चमचे तेल घालते। आणि बाजूच्या शेगडीवर मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय। ते गरम पाणी आपण या कालवणामध्ये घालणार आहोत। तेल गरम झालं, आता यामध्ये मी जिरं घालते। 1 टीस्पून मी इथे जिरं घातलंय। गॅसची फ्लेम लो करूया आणि आता हे आपण वाटण घालून घेऊया।
वाटण घातलंय मी या तेलामध्ये सर्व। आता आपण हे थोडंसं 1-2 मिनिटं परतून घेऊया। हे आपण भाजूनच घेतलेलं होतं कांदा टोमॅटो वगैरे, त्यामुळे हे जास्त परतायची गरज नाही। थोडंसं आपण 1-2 मिनिटं फक्त हे भाजून घेऊया, तेलामध्ये फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम आता मी मीडियम केली आहे। आता यामध्ये आपण कोकम घालूया। एक 2 मिनिटं झाली। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया कोरडे। हळद, गरम मसाला आणि लाल तिखट। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाल्यांमध्ये आपण हे फ्राय करून घेऊया। वाटणामध्ये मसाले हे मिक्स करून व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया, भाजून घेऊया। आपण स्टॉक गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये कालवणामध्ये अजिबात कचकच लागणार नाही। जर तुम्ही तो स्टॉक तसाच घातलात तर कालवणामध्ये कचकच लागेल आणि पूर्ण टेस्ट जाईल आपल्या कालवणाची। त्यामुळे स्टॉक गाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता आपण यामध्ये आपली खेकडी घालूया पहिल्यांदा। गॅसची फ्लेम लो करूया। आता आपण या खेकडी मसाल्यांमध्ये व्यवस्थित कोट करून घेऊया पहिल्यांदा। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालूया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची खेकडी। तुम्ही एकदा असं गावरान पद्धतीचं खेकड्याचं कालवण ट्राय करून पहा। तुम्हाला तर आवडेलच, पण तुमच्या घरातील इतर मंडळींना सुद्धा खूप आवडेल। चला तर आता आपण यामध्ये पाणी घालूया। इथे 2 ग्लास पाणी ठेवलं होतं, त्यातलं मी थोडंसं ठेवलं आहे। मला जर गरज वाटली तरच मी ते घालणार आहे यामध्ये। आता आपण मीठ घालूया। मी इथे 1 चमचा मीठ घालते। मीठ सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घाला। गॅसची फ्लेम आता मी मीडियम केली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं जे थोडंसं वाटण बाकी होतं त्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी घातलंय, ते मी यामध्ये घालून घेते पहिल्यांदा। आता हे उरलेलं पाणी सुद्धा मी यामध्ये घालते। आता हे ढवळून घेऊया, व्यवस्थित मिक्स करूया।
आणखी पाणी लागेल मला. मी आणखी 1 ग्लास पाणी गरम करून यामध्ये घालते. पाणी गरम झाले. आता हे सुद्धा पाणी मी कालवणामध्ये घालते, कारण खेकडी शिजायलाही आपल्याला पाणी लागेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी घातले. एकूण मी यामध्ये 3 ग्लास पाणी घातले आणि थोडंसं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 चमचे ते असेल. आता हे आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊयात खेकडी. पंधरा मिनिटं झाली. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण जो स्टॉक ठेवला होता करून तो आपण यामध्ये घालूयात. आता पुन्हा हे आपण मिक्स करूयात आणि या स्टेजला आपण मीठ चेक करूया. जर गरज असेल तर आपण यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ ॲड करू. मी घातलेलं मीठ अगदी पुरेसं आहे. आता आपण 5-10 मिनिटं फक्त याला एक उकळी काढून घेऊया. 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. मस्त झालं आपलं इथे खेकड्याचं कालवण. रंगही बघा किती सुरेख आलाय. इथे आपलं गावरान पद्धतीचं खेकड्यांचे कालवण तयार आहे. आता मी गॅस बंद करते. इथे आपले गावरान पद्धतीचे खेकड्यांचे कालवण खाण्यासाठी तयार आहे. या खेकड्यांच्या कालवणासोबत मी भाकरी सुद्धा केलेली आहे, भात सुद्धा केलेला आहे, कांदा फोडून घेतलेला आहे. चला तर मग आता मी या जेवणावर मस्तपैकी ताव मारते. तोपर्यंत तुम्ही माझी रेसिपी पाहत राहा. पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.